ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। 10 मे पर्यंत हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे। आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। शेतकरी आणि ग्राहक यांना थेट एकमेकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न या आंबा महोत्सवातून होतं, असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं। यावेळेस कार्यक्रमाला ख्यातनाम अभिनेते अमोक चंदन हे देखील उपस्थित होते। गेले 19 वर्ष सुरू असलेली ही चळवळ कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडते। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि इतर संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। आमदार श्री संजय केळकर यांनी ग्राहकांनी अस्सल हापूस आंब्याची खरेदी करून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन केलं। या महोत्सवात कोणत्याही दलालाशिवाय थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येतो। त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा मिळतो आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो। शेतकऱ्यांनी प्रचंड या आंबा महोत्सवाला दरवर्षी दाद दिलेली आहे। कोकणातले आमचे आंबा उत्पादक शेतकरी हे देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी या आंबा महोत्सवामध्ये आपले आंबे घेऊन सहभागी होतात। खरं म्हणजे यावर्षी आंब्याचं पीक जे आहे ते मागच्या वेळेपेक्षा देखील कमी आलं। 15% पीक हातामध्ये आलं तरी देखील आमचा शेतकरी जो आहे तो त्याचा धीर आणि धैर्य न सोडता या ठिकाणी आंबा घेऊन येतो आणि ठाणेकर देखील प्रतिसाद देतात। मला निश्चितपणे खात्री आहे की या आंबा महोत्सवामध्ये शेवटी हा महोत्सव जरी म्हणत असलो तरी ही एक चळवळ आहे। ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे। कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे। मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे। आपण अवश्य या महोत्सवाला भेट द्या। कोकणातला जो आंब्याचा बागायतदार आहे त्याला एक हक्काचं व्यासपीठ या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने भेटत असतं। त्याचबरोबर ठाणेकरांनाही एक उत्कृष्ट दर्जाचे आंबे हे कोकणातले या इकडे खरेदी करायला भेटत असतात। आपल्याला कल्पना असेल की इतर राज्यातली आंबे आता या इकडे आपल्या राज्यामध्ये देवगड या नावाने कुठेतरी विकले जातात। त्याच्यामध्ये हुशारीने पॅकिंग करताना पण त्याच्यामध्ये मराठी पेपरच टाकले जातात। तर या बाबतीत आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगत असताना या आंबा महोत्सवामधनं आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणातलेच आंबे, देवगडचेच आंबे हे या इकडे आवर्जून बघायला भेटतात। त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून विनंती आहे की या आंबा महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं। नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं, कारण एखादी चळवळ एखादा हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे जो ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून दिलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे। आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा।